नमस्कार, मी उमा चिट्याला PSTV न्यूज करिता लाडकी बहीण योजनेतील KYC अडचणी व थकीत हप्त्यांबाबत सरकारकडे निवेदन। सोलापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना KYC प्रक्रियेत अडचणी येत असून काही लाभार्थी महिलांचे गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून हप्ते थांबले असल्याची बाब समोर आली आहे। या संदर्भात राज्य सरकारकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शासनाने KYC साठी अनेक वेळा मुदतवाढ दिली असली तरी प्रत्यक्षात पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती भरली जाणे आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे अनेक महिलांना लाभ मिळत नाही। काही महिलांनी अंगणवाडी सेविका तसेच सेवा केंद्रांमार्फत दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना समाधानकारक मदत मिळत नसल्याची तक्रार आहे। तसेच मोबाईलद्वारे KYC दुरुस्तीची सुविधा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आधार क्रमांक सबमिट केल्यानंतर हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा संदेश येत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे। महिला व बाल विकास कार्यालयातही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय अनेक गरीब महिलांचे हप्ते अचानक बंद झाल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। पात्र लाभार्थींना त्वरित लाभ मिळावा, थांबलेले हप्ते तात्काळ वितरित करावेत आणि KYC प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। हे निवेदन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्याचे मुख्य सचिव तसेच सोलापूरचे आमदार श्रीयुत देवेंद्र कोठे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे। पद्मशाली सखी संघाची समन्वयिका ममता तलकुल आहे। तर KYC मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील KYC साठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील सरांना निवेदन दिलेलं आहे। तर KYC मध्ये खूपच तांत्रिक अडचणी येत आहेत आणि ज्यांना खरी गरज आहे लाडकी बहीण योजनेची त्यांना ती मिळत नाहीये। त्यासाठी आम्ही काही महिलांच्या मागणीनुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला अशी ग्वाही दिली की आमचं जे निवेदन पत्र आहे ते मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवतो म्हणाले आणि योग्य ती कारवाई आम्ही करू अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी ग्वाही दिली। नमस्कार।